नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. राज्य उत्पादन शुल्क विभागात आपल्या कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि धाडसी कारवायांमुळे वेगळी ओळख निर्माण करणारे निरीक्षक विजय वसंतराव रोकडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य, दिमागदार आणि भावनिक सत्कार सोहळा पुणे कॅम्प येथे द लेडीज क्लब येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या सोहळ्याला प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागताने झाली. त्यानंतर रोकडे यांच्या सेवा काळाचा आढावा घेणारा विशेष परिचय व व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले, ज्यात त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रोकडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले. या सोहळ्यास माननीय राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे, माननीय सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त शुल्क महाराष्ट्र, अतिरिक्त आयुक्त माननीय सागर धोमकर, उपआयुक्त माननीय चरणसिंग राजपूत, अधीक्षक माननीय अतुल कानडे, अधीक्षक पुणे, माननीय संजय पाटील, अधीक्षक वर्धा, तसेच माननीय भूतकर साहेब अधीक्षक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याचबरोबर माननीय विशाल लोंढे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व हिंदकेसरी दीनानाथ सिंग, गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे संचालक SR पाटील, उद्योगपती विजेंद्र सिंग लाकरा, अर्जुन पुरस्कार सन्मानित काकासाहेब पवार यांनी उपस्थित राहून रोकडे यांना शुभेच्छा दिल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी संतोष जगदाळे, गणेश कचरे तसेच SP9 मराठी न्यूज चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर शिवाजी पाटील यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मूळचे नागपूर येथील असलेले विजय वसंतराव रोकडे यांनी 1998 साली राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान म्हणून सेवेला सुरुवात केली. आपल्या मेहनत, शिस्त आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे त्यांनी 2012 मध्ये दुय्यम निरीक्षक आणि 2020 मध्ये निरीक्षक पदावर पदोन्नती मिळवली. पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावत अनेक धाडसी कारवाया केल्या. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असताना त्यांनी एका दिवसात 3 ठिकाणी NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करून गांजा शेती नष्ट केली. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 68 व 84 नुसार केवळ 12 तासात आरोपपत्र दाखल करून आरोपीस शिक्षा व ₹58,500 दंड ठोठावण्याची प्रभावी कारवाई केली. या घटनेनंतर विभागात दंडात्मक शिक्षेची प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जाऊ लागली. ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. याशिवाय विभागातील पहिली MPPDA यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा मानही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या धाडसी निर्णय क्षमतेमुळे आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी रोकडे यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि नेतृत्व गुण अधोरेखित केले. रोकडे सर हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते एक मार्गदर्शक व प्रेरणास्थान होते, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. आपल्या उत्तरपर भाषणात विजय रोकडे यांनी आपल्या सहकार्याचे, वरिष्ठांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले. माझ्या सेवा काळात मला मिळालेल्या सहकार्यामुळेच मी ही वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, असे सांगताना ते भावुक झाले. त्यांनी पुढील आयुष्यात समाजसेवेत सक्रिय राहण्याची इच्छा व्यक्त केली. वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी कुटुंबाला उत्तम शिक्षणाची परंपरा दिली असून त्यांच्या मुलीने CBSE बोर्डात 95% गुण मिळवत इंग्रजी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. ही बाबही उपस्थितांसाठी अभिमानाची ठरली. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला. एकूणच हा सोहळा केवळ सेवानिवृत्त कार्यक्रम न राहता एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या प्रेरणादायी प्रवासाला दिलेली मानवंदना ठरला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.